हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि त्यावर रिलेटेड व्हिडिओज। आज ना आपण अगदी इन्स्टंट अशी सांबारची रेसिपी घेऊन आलेलो आहोत। भरपूर अशा भाज्या टाकून अगदी सोप्या पद्धतीने इन्स्टंट रेस्टॉरंट स्टाईल सांबार कसं बनवायचं हे आपण आज पाहणार आहोत। बऱ्याच जणांचं सांबार ना घरी बनवताना बिघडतं। आज खूप सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट असं सांबार आपण कसं बनवता येईल ते पाहणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता सांबार बनवण्यासाठी इथे साधारणतः आपण 1 वाटीभर इतकी तुरीची डाळ घेतली आहे। ती तुरीची डाळ आता छान अशी धुवून घेऊयात आपण सगळ्यात पहिल्यांदा। ही डाळ ना अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आपल्याला 1-2 वेळा। आपण कुकर मध्ये टाकून घेऊयात। इथे ना ही डाळ आपण कुकर मध्ये टाकून घेतले। आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, डाळ शिजली जाईल इतपत। इथे ना अंदाजे पाणी टाकावं लागेल तुम्हाला। यामध्ये ना आता आपण थोडंसं मीठ टाकूयात आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला यामध्ये। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्यात। इथे ना आपण कुकर मध्ये फक्त डाळ शिजायला टाकले आणि जेव्हा डाळ शिजायला टाकलेली असते ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण कोणत्याही भाज्या नाही टाकणार आहे। भाज्या आता आपण वेगळ्या कट करून घेणार आहे। आता भाज्या कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। त्याच्यानंतर आपल्याला फोडणी सुद्धा तयार करायची आहे। आता ह्या कुकरला आपण साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या करून अगदी व्यवस्थित अशी डाळ शिजवून घेणार आहे। आता ना इथे आपण कुकरला साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता जोपर्यंत आपला कुकर थंड होतोय ना तोपर्यंत आपण आता सांबाराची तयारी करूयात। इथे ना या भाज्या आपण सगळ्या कट करून घेतल्यात। मी जसं जसं टाकेन ना तसं तुम्हाला एक एक करून दाखवते। आता सांबार बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक कढई घेतली। कढई छान अशी गरम झाली आहे। आता यामध्ये ना तेल टाकून घेऊयात। साधारणतः 3 चमचे तेल मी इथे टाकते। आता आपलं तेल अगदी छान असं गरम झालंय। फोडणीला आपण सगळ्यात पहिल्यांदा मोहरी टाकूयात। थोडासा मेथीदाणा टाकायचा आहे आपल्याला। लाल मिरच्या टाकूयात। इथे ना हिरवी मिरची आपण बारीक कट करून घेतली ती टाकूयात। थोडंसं हिंग आणि कढीपत्त्याची पानं। आता यामध्ये ना आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। हलकासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। आपण ना अशा पद्धतीने हा कांदा उभा चिरून घेतलाय, अगदी बारीक असा उभा चिरून घेतलाय कांदा। आता गुलाबीचा रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊयात। इथे ना कांदा हलकासा गुलाबी झालाय। आता याच्यामध्ये ना आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। इथे ना आपला टोमॅटो परतला जातोय तोपर्यंत मी तुम्हाला भाज्या दाखवते। इथे आपण ह्या काही भाज्या कट करून घेतल्यात। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे ना अशा पद्धतीची शेवग्याची शेंग घेतलेली आहे। साधारणतः 1.5 शेंग घेतली मी इथे। त्याच्यानंतर आपण थोडंसं वांग घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर काळं वांग असेल ना पर्पल कलरचं वांग तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आपण इथे थोडासा लाल भोपळा घेतलेला आहे। इथे आपण दुधी भोपळा घेतलाय थोडासा आणि सुरण घेतलाय। तसं तुमच्या आवडीप्रमाणे ना तुम्ही कोणत्याही भाज्या याच्यामध्ये घेऊ शकता। इथे आपण जे सुरण घेतलंय ना त्याच्याऐवजी तुम्ही बटाटा सुद्धा इथे वापरू शकता। सुरण नसेल तर बटाटा घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ह्या भाज्या असल्या ना की सांबार अगदी चविष्ट लागतं। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना आपल्याला भाज्या अजिबात उकडून घ्यायच्या नाहीयेत। आता ही जी फोडणी दिली आहे ना त्याच्यानंतर आपल्याला भाज्या कढईमध्ये शिजवून घ्यायच्या म्हणजे सांबार चविष्ट बनतं। आता इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपला अगदी छान असा परतला गेलाय। यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊयात। इथे ना आपण थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत। अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे।
आणि सांबार मसाला टाकायचा आहे। साधारणतः 2 चमचे इतका सांबार मसाला आपण इथे घेतलाय। हे थोडंसं मिक्स करून घेऊयात। आता ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरण, दुधी भोपळा, लाल भोपळा, वांग आणि शेंग टाकले यामध्ये। आता ना हे मसाले अगदी छान असे लागले गेले पाहिजेत भाज्यांना। इथे ना आपण चिंचेचं पाणी करून घेतलंय। साधारणतः 5 मिनिटांसाठी आपण चिंच ना भिजत ठेवली होती कोमट पाण्यामध्ये आणि साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं चिंचेचं पाणी आपण यामध्ये घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करायचंय। इथे ना आपण थोडंसं पाणी ऍड केलंय आणि वाफेवरती आता ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्यात अगदी व्यवस्थित अशा। इथे झाकण ठेवूयात आणि भाजी अगदी छान अशी शिजवून घेऊयात। आता आपण इथे आपल्या भाज्या शिजतात ना तोपर्यंत इथे आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे। कुकर सुद्धा अगदी छान असा गार झालाय। आपण उघडून बघूयात। इथे ना अगदी छान अशी डाळ शिजले। ही ना आपल्याला अगदी थोडीशी चमच्यानेच हाटून घ्यायची, खूप जास्त हाटायची वगैरे नाहीये किंवा मिक्सरला डाळ आपल्याला लावायची नाहीये। फक्त चमच्याने हलकीची डाळ आपल्याला इथे हाटून घ्यायची। आपण चमच्याने ही डाळ हाटून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता डाळ आपण अगदी छान अशी फेटून घेतली आणि चमच्याने ही डाळ आपण फेटून घेतली। इथे आपली भाजी सुद्धा अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। ऑलमोस्ट ही भाजी आपण शिजवून घेतली आहे। इथे तुम्ही पाहू शकता पाणी सुद्धा घातलं कोरडं झालंय आणि बऱ्यापैकी भाजी शिजली गेलेली आहे। अगदी व्यवस्थित असं सुरण वगैरे सगळं दुधी भोपळा अगदी छान शिजलाय। शेंग सुद्धा छान अशी शिजली। आता आपण काय करायचंय, ही जी डाळ आहे ना ती आपल्याला यामध्ये टाकायची। आता हे जरा मिक्स करून घेऊयात आधी। आता यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचंय। जशी कन्सिस्टन्सी हवी असेल ना तुम्हाला त्या अकॉर्डिंग पाणी ऍड करा। काहींना खूप पातळ सांबार आवडतं, काहींना खूप घट्टसर आवडतं। आपण थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये सांबार बनवणार आहोत। ह्याला ना काश्मीरी लाल मिरची जर असेल ना तर अगदी छान असा लाल रंग येतो। इथे आता चवीप्रमाणे मीठ टाकायचंय, कारण की ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे जेव्हा डाळ शिजून घेतली तेव्हा, त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकूयात इथे। आता सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट म्हणजे हा गूळ। आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आणि आता ना ह्या सांबाराला अगदी छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। मीडियम फ्लेम वरती हे सांबार ठेवूया आणि ह्याला एक छान अशी उकळी येऊन देऊया। मीडियम किंवा हाय फ्लेम वरती ना सांबाराला अगदी छान अशा 3-4 उकळ्या येऊन द्यायच्या। अगदी गदगदून असं उकळलं पाहिजे सांबार। मग त्याच्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचंय। ऑलमोस्ट आपलं सगळं सांबारामध्ये टाकून झालेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गदगदून अशी उकळी आलेली आहे सांबाराला। अगदी छान असं सांबार झालंय। कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता, खूप घट्ट सुद्धा नाही झालंय आणि अगदीच पातळ सुद्धा नाही झालंय। एक्झॅक्ट ह्या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला सांबार हवाय आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया। छान अशी उकळी आली आहे सांबाराला।
इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान गरमागरम असं सांबार बनवून इथे तयार आहे। खूप गरम आहे। आपण अगदी भरपूर क्वांटिटी मध्ये बनवले, 4-5 लोक अगदी आरामात खातील। टेस्ट करून बघूया लगेच सांबार। मम्मा तू पण टेस्ट कर। प्रचंड गरम आहे। अगदी छान झालंय, अगदी कमाल झालंय। मस्त असं घट्टसर झालेलं आहे, खूप जास्त पातळ सुद्धा झालेलं नाही आणि अगदीच घट्ट असं सुद्धा झालेलं नाहीये। खूप छान लागतंय खायला। तुम्ही जर कधी सांबार बनवत असाल ना तर ही वाली रेसिपी सांबारासाठी नक्की ट्राय करून बघा। खूप सोप्या पद्धतीने आपण हे सांबार बनवलं आहे, अगदी पटकन होतं। आता आम्ही मस्त असे डोसे बनवणार आहोत। आम्ही बटाट्याची भाजी सुद्धा बनवली, चटणी सुद्धा बनवली। मी त्याचं ताट सुद्धा तुम्हाला दाखवते। आज काय स्पेशलच्या एपिसोडमध्ये तुम्ही आपलं पूर्ण ताट पाहू शकता। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।